नमस्कार. सजग टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहतोय की विद्यार्थी एकजुटीचा विजय या ठिकाणी झालेला आहे आणि धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री यांचा राजीनामा या ठिकाणी सरकारकडे त्यांनी सोपवलेला आहे. त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं गेल्या अनेक दिवसांपासून दिल्ली जंतर मंतर या ठिकाणी जे काही आंदोलन चालू होतं त्या आंदोलनाला यश आलेलं आहे. विद्यार्थी एकजुटीचा विजय झालेला आहे या ठिकाणी पाहायला होतो. या विजयाचा जल्लोष खऱ्या अर्थानं नारायणगावमध्ये या ठिकाणी राजग्रुप असेल, विद्यार्थी असतील, कार्यकर्त्याकडे केला जातोय. खऱ्या अर्थानं फटाके फोडून मेलोडीचं वाटप करून या ठिकाणी हा विजय साजरा केला जातोय. या ठिकाणी काही कार्यकर्ते आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांच्याकडनं आपण काय नेमकी त्यांची प्रतिक्रिया ते जाणून घेणार आहोत. भारत माता की वंदे. विद्यार्थी एकजुटीचा वंदे मातरम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की वंदे मातरम. कोण म्हणतात येत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणतात येत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणतात येत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. आता कसं वाटतंय? वाटते. मेलोडी घ्या. तुमच्या वाटत नाही यांना. चला घ्या मेलोडी घ्या. मेलोडी घ्या. हो लोखंडे मेलोडी घ्या. वाटा सगळ्याला मेलोडी घ्या. हो जरा काही कसं वाटतं माहितीये का? धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला. सगळ्या विद्यार्थ्यांचा विजय झाला. त्याच्याबद्दल आम्ही celebrate करत आहोत. विद्यार्थ्यांचा विजय झालाय. त्यांचं भविष्य आता चांगलं राहील. चांगलं राहणार आहे विद्यार्थ्यांचं भविष्य. जरा ताई पवित्र शिवजन्मभूमीमध्ये आज या ठिकाणी फटाके आणि हे मेलोडीचं वाटप करून आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आनंद व्यक्त केला जातोय. खऱ्या अर्थाने आज हा 12 वर्षानंतर हा आनंद आम्ही साजरा करतोय. खऱ्या अर्थाने आज विद्यार्थीच्या एकजूट झाल्यामुळे आज या ठिकाणी धर्मेंद्र प्रधान यांचा या ठिकाणी आज राजीनामा झालेला आहे. येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या गोष्टी चुकीच्या होतील त्याचा विरोध या ठिकाणी आम्ही राज्य ग्रुप तर्फे आणि या नवीन युवा पिढीला आता हे सगळं कळालेलं आहे. त्यामुळे सगळे आता संघटित झालेले आहे आणि सरकार सुद्धा या ठिकाणी झुकलेलं आहे. जय भीम, जय संविधान. माझं नाव आराध्य गिरिराज होवळ. मी इथं येऊन सेलिब्रेट करत आहे कारण की मला स्वतःला खूप आनंद झालेला आहे की माझा महाराष्ट्र एक मराठी मुलगा पूर्ण दिल्लीला हादरवू शकतो. याचा मला खूप अभिमान वाटतो. आम्ही जेन झी आहोत. आम्ही आमच्या शिक्षणावर जर बाब आली, जर आमच्या शिक्षणावर काही आलं ना तर आम्ही एज्युकेशन मिनिस्टर नाही तर प्रधानमंत्री सुद्धा चेंज करू शकतो. जय जिजाऊ जय शिवराय. आज या ठिकाणी आपल्याला खूप आनंद झालेला आहे कारण एक मराठी मुलगा एक विषय घेतो आणि त्या विषयाला तडीपार केल्याशिवाय राहत नाही हे आपल्याला आज या राजीनाम्यावरनं अनुभव आलेला आहे. दुसरा विषय आपले सूरज भाऊ असतील, सगळा मित्र परिवार असेल, दिल्ली सारख्या ठिकाणी फक्त मुलं त्यांच्या स्वतःच्या शिक्षणासाठी भांडत होते, त्यांच्यावर लाठीचार्ज झालेला आहे. याच्यासाठी आपल्या शिवजन्मभूमीतले काही कार्यकर्ते गेले, त्यांनी समर्थन केलं. आम्ही आमचा फुल ना फुलाची पाकळी कायम आम्ही चुकीच्या गोष्टीला, जे गोष्टी चुकीच्या घडतायत त्याला आम्ही विरोध करणार आणि जे चांगलं आहे त्याला समर्थन करणार. या गोष्टीसाठी आम्ही कायम ज्या गाल घडलेल्या आज धर्मेंद्र प्रधान आहे त्यांचा राजीनामा झालेला आहे. याच्यापेक्षा चांगला कुठलाही मंत्री एखादा येवो आणि एज्युकेशनला कुठल्याही प्रकारचं बालबोट लागू नये हीच आमची सगळ्यांच्या मनाई एक मागणी आहे. आज जो खरंच विजय आहे तो खऱ्या अर्थाने ज्या 20 मुलांनी आत्महत्या केली होती खरंच विजय त्यांचा आहे, अभिजित दिपकेने. आणि खऱ्या अर्थाने हे पण म्हणावं वाटतं दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा. आणि खरंच या शिवजन्मभूमीतून जी ताकद, जी ऊर्जा आणि महाराष्ट्राला प्रेरणा मिळालेली आहे ती खरंच अभिजित दिपके यांनी दिल्लीलाही दाखवून दिलेली आहे. आणि खरंच हा विजय हा सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी आणि विद्यार्थ्यांचा विजय. भाऊ या ठिकाणी जल्लोष होतोय, काय सांगा? जल्लोष तर होणारच पत्रकार साहेब, कारण या राजीनाम्यासाठी अगदी लहान मुलांपासून तर जे शिक्षण घेतात सर्वांनी समर्थन दिलेले आहे. सर्वांनी दिल्ली सारख्या ठिकाणी येऊन तिथं आपलं रक्त सांडलेलं आहे. जल्लोष म्हणजे खऱ्या अर्थानं हा म्हणजे खूपच आनंद झालेला आपल्याला. याच्यामुळे एका भ्रष्ट व्यवस्थेला चांगली चपराक बसली असं आपल्याला म्हणावं लागेल.
तरी यापुढं सरकार चांगलं लक्ष देईल, विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळणार नाही अशी आपण अपेक्षा करू. मला फक्त एवढंच सांगायचंय का अभी जिसका खून ना खोले, अभी भी जिसका खून ना खोले, खून नहीं वो पानी है, और देश के काम ना आए वो बेकार जवानी है. तर अशा स्वरूपात ज्या सगळ्या जिंजींनी अख्ख्या देशातून जो काय आवाज उठवला आणि हा सगळा त्या जयंतींचा विजय असा म्हणावा लागेल आपल्याला.